शेतकरी नेत्यांची भेट आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली। ही भेट कुठे झाली तर संसदेच्या परिसरामध्ये। या भेटीमध्ये विविध शेतकरी संघटनांचे नेते हे हजर होते आणि त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली। आता राहुल गांधी यांच्यासोबत शेतकरी नेत्यांनी आत्ता चर्चा का केली त्याचं कारण म्हणजे राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेमध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवरती जोरदार निशाणा साधत गहिरी टीका केलेली होती आणि यामुळेच आता राहुल गांधी यांच्यावरती संसदेचं जे काही कामकाज आहे त्याचे नियम हे भंग केल्याची कारवाई होऊ शकते अशा प्रकारची शक्यता अधिक व्यक्त केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवरती शेतकरी नेत्यांची बैठक आणि भेट ही महत्त्वाची ठरली। शेतकरी नेत्यांनी असं सांगितलं की भारतात जी काही आयातीसाठी मोकळीक दिलेली आहे अमेरिकन शेतमालासाठी, त्यामुळे प्रामुख्यानं जर का बघितलं तर मका असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, त्यासोबतच फळपिकं असतील आणि सुकामेवा असेल, या उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसेल आणि त्यांच्या उत्पन्नावरती गंभीर प्रकारचे परिणाम हे आपल्याला उमटल्याचं पाहायला मिळेल आणि त्या पद्धतीची भीतीसुद्धा शेतकरी नेत्यांनी या बैठकीमध्ये राहुल गांधी यांच्यासमोर बोलून दाखवली। त्यासोबतच भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवरती देशभरात एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल अशा प्रकारचं मतसुद्धा शेतकरी नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर व्यक्त केलं।